देशात पसरले आणि पाकिस्तानने त्यांच्या लष्करी न्यायालयाने आमच्या कुलभूषणला फाशीची शिक्षा सुनावली। त्यानंतर संपूर्ण देशात आक्रोश आहे आणि सरकारी कुलभूषणची जी केस आहे गेल्या काही महिन्यापासून सातत्याने पाकिस्तानची पाठपुरावा करत आहे। पाकिस्तानच्या न्यायालयाने ज्या पद्धतीने हा खटला चालवला, पाकिस्तानच्या न्यायालयाने ज्या पद्धतीने ही शिक्षा सुनावली, याच्यात ट्रान्सपरन्सी नाही आहे, कुठलेही नॉर्म्स ऑब्झर्व केले गेलेले नाही आहेत आणि म्हणून त्यांच्या ॲम्बॅसेडरला परराष्ट्र मंत्रालयाने आमच्या होम मिनिस्ट्रीने बोलून त्यांना समज दिलेली आहे की हे मान्य होणार नाही, हे उल्लंघन आहेत। आम्हाला शेजारी राष्ट्राशी अतिशय पीसफुल रिलेशन्स पाहिजेत, परंतु अशा पद्धतीचं जर कधी होत असेल तर आम्ही सहन करणार नाही। आणि स्पष्ट शब्दात त्यांना सुनावलं गेलेलं आहे की अशा पद्धतीने जर कधी फाशीची शिक्षा सुनावली जात असेल ती आम्ही हत्याच समजू। आणि आजपर्यंत पाकिस्तानने जे काही आरोप कुलभूषणवर केलेले आहेत की रॉचा एजंट होता, बलुचिस्तानमध्ये कारवाया करायच्या होत्या, की त्याचे सगळे पुरावे द्या, आम्हाला पुरावे द्या, इंटरनॅशनल कम्युनिटीला पुरावे द्या, परंतु त्यातले कुठलेही पुरावे समोर आलेले नाही आहेत। आणि भारत सरकारतर्फे एकच आपल्याला सांगू इच्छितो, याच्यामध्ये सरकार अतिशय गंभीर आहे आणि गंभीरतेने याचा पाठपुरावा करतो आहोत आणि आम्हाला खात्री आहे कुलभूषणला न्याय देण्यात आम्ही यशस्वी होऊ।